विद्यार्थी मित्रांनो, आपण आता रॉड मधल्या टेन्शन बद्दल बोलू. आपण रॉडला एक बॉब टाईट केलेला आहे आणि रॉडला टाईट केलेला बॉब त्या ठिकाणी आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये त्या ठिकाणी काय करतोय, फॉरवर्ड करतो. आता ज्यावेळेस रॉडला टाईट केलेला बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल त्यावेळेस हा बॉब ए पॉइंटला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन किती याबद्दल आपण बोललेलो आहोत. ज्यावेळेस रॉडला टाईट केलेला बॉब ए पोझिशनला होता त्यावेळेस रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन T at base A is equal to minus mg हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता ज्यावेळेस रॉड अप्पर मोस्ट पोझिशन कडून लोअर मोस्ट पोझिशन कडे येईल, रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस अप्पर मोस्ट पोझिशन कडून लोअर मोस्ट पोझिशन कडे येईल त्यावेळेस रॉडला टाईट केलेल्या बॉबचं वेट mg त्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. त्याच वेळेस रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन T at base B हे अपवर्ड डायरेक्शनला असेल. आणि मग रॉड मध्ये निर्माण झालेले टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला जो बॉब आहे त्या बॉबचं वेट mg ह्या दोघांची डायरेक्शन या ठिकाणी आपल्याला अपोजिट असलेली दिसते. डायरेक्शन अपोजिट असलेले हे दोन घटक त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. आणि म्हणून या ठिकाणी इक्वेशन आपण लिहितोय T at base B minus mg is equal to centripetal force is equal to centripetal force. आणि मग या ठिकाणी त्या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला प्रोव्हाइड केला जाणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे तो बी पॉइंटच्या ठिकाणच्या बॉबच्या व्हेलॉसिटीवर डिपेंड असल्यामुळे T at base B minus mg is equal to m v at base b square upon r असे ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल. आणि मग या ठिकाणी आपल्याला बी पॉइंट या ठिकाणची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारे बॉबची व्हेलॉसिटी माहिती आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबची बी पॉइंट या ठिकाणची व्हेलॉसिटी किती आहे, v at base b is equal to under root 4rg. या ठिकाणी v at base b च्या ठिकाणी आपण अंडर रूट 4rg पुट आउट केल्यानंतर T at base b minus mg is equal to m upon r in bracket v at base b चा स्क्वेअर म्हणजे अंडर रूट 4rg चा त्या ठिकाणी काय होईल, स्क्वेअर. स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल. सो T at base b minus mg is equal to m upon r in bracket 4rg. या ठिकाणी आपल्याला काय होईल, कॅन्सल. T at base b minus mg is equal to 4 into mg 4mg. आता mg लेफ्ट हँड साइडला मायनस आहे, राइट हँड साइडला जाऊन काय होईल, प्लस होईल. सो T at base b is equal to 4mg plus mg. T at base b is equal to 5mg. T at base b is equal to काय मिळेल आपल्याला, काय मिळेल, 5mg. मग आपल्याला अपर मोस्ट पोझिशनचं ज्यावेळेस रॉडला टाईट केलेला बॉब अपर मोस्ट पोझिशनला होता त्यावेळेस आपल्याला रॉड अपर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मधलं टेन्शन त्या ठिकाणी आपल्याला माहित होतं T at base A is equal to minus mg. आणि रॉडला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला आहे त्यावेळेस रॉड मध्ये निर्माण होणारा टेन्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय T at base B is equal to 5mg. आता यावरून त्या ठिकाणी आपण रॉडला टाईट केलेला बॉब लोअर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब अपर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन ह्या दोन्ही टेन्शन मधला त्या ठिकाणी काय फाइंड आउट करतोय, डिफरन्स फाइंड आउट करतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणतोय डिफरन्स इन टेन्शन of rod between lowermost position and uppermost position. आणि मग रॉडला टाईट केलेला बॉब लोअरमोस्ट पोझिशनला असताना रॉड मध्ये टेन्शन आहे T at base B
इज इक्वल टू T at base B किती आहे 5 mg माइनस T at base A किती आहे माइनस mg. तो T at base B minus T at base A is equal to 5 mg minus minus plus होईल plus mg. So T at base B minus T at base A is equal to 6 mg. असं त्याकडे आपल्याला टेन्शन मिळून जाईल. ज्यावेळेस रॉड अटॅक केलेला बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्या रॉडला अटॅक केलाय त्या रॉडचं लोअर मोस्ट पोझिशन मधलं लोअर मोस्ट पोझिशनला असतानाचं टेन्शन आणि अप्पर मोस्ट पोझिशनला असतानाचं टेन्शन ह्या टेन्शन मधला त्या ठिकाणी आपण डिफरन्स फाइंड आउट केला आणि हा डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाला 6 mg. अर्थातच असा डिफरन्स आपल्याला स्ट्रिंगच्या बाबतीत पण मिळाला होता. ज्यावेळेस स्ट्रिंग बॉबला टाईट केलेली होती आणि बॉबला टाईट केलेली स्ट्रिंग ज्यावेळेस लोअर मोस्ट पोझिशनला होती त्यावेळेस त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि बॉबला टाईट केलेली स्ट्रिंग ज्यावेळेस अप्पर मोस्ट पोझिशनला गेली त्यावेळेस त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन असं दोन्ही टेन्शनचा डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला किती मिळत होता 6 mg मिळत होता. या ठिकाणी किती आपल्याला दोन्ही ठिकाणच्या टेन्शनचा डिफरन्स हा त्या ठिकाणी किती मिळतोय 6 mg इतकाच मिळतोय. आता हा डिफरन्स फाइंड आउट केल्यानंतर आपण रॉड ला टाईट केलेला बॉब ज्यावेळेस सी पोझिशनला असेल त्यावेळेस रॉड मध्ये असलेले टेन्शन किती हे फाइंड आउट करण्याचा त्या ठिकाणी काय करतोय प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो रॉडला टाईट केलेला बॉब सी पोझिशनला असतानाच त्या ठिकाणी रॉड मधलं टेन्शन आपण फाइंड आउट करत असताना आपल्याला माहिती आहे T at base C is equal to m P at base C square upon R. ज्यावेळेस रॉडला टाईट केलेला बॉब सी पोझिशनला असतो त्यावेळेस हा जो रॉड आहे हा रॉड त्या ठिकाणी बॉबला सी पोझिशनला असलेल्या बॉबला त्या ठिकाणी कोणता फोर्स प्रोव्हाइड करत असतो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो आणि म्हणून रॉड मधलं टेन्शन बॉबला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असल्यामुळे T at base C is equal to m V at base C square upon R असं त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल. आता C पॉइंट ठिकाणची वेलोसिटी आपल्याला माहिती आहे V at base C is equal to त्या ठिकाणी किती आहे √2rg म्हणजे V at base C square is equal to 2rg आणि मग हेच इक्वेशन किंवा V at base C square ची ही टर्म या ठिकाणी आपण पुन्हा करण्याचा प्रयत्न करू. सो T at base C is equal to त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल m upon R V at base C चा स्क्वेअर म्हणजे किती 2rg r या ठिकाणी काय होईल कॅन्सल. सो T at base C is equal to त्या ठिकाणी आपल्याला काय मिळते 5 mg. आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबची ए पॉइंट या ठिकाणी वेलोसिटी मिळाली किती मिळाली V at base C is equal to 0. आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबची लोअर मोस्ट पोझिशनची वेलोसिटी मिळाली अर्थातच ती V at base B is equal to किती मिळाली √4rg आणि आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या आणि रॉडला टाईट केलेल्या बॉबची C आणि D अशा दोन्ही पोझिशनची वेलोसिटी मिळाली अर्थातच ती मिळाली √2rg. आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्या रॉडला टाईट केलाय त्या रॉडचं अप्पर मोस्ट पोझिशनला असतानाचं टेन्शन मिळालंय T at base A is equal to -mg. आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्या रॉडला टाईट केलाय तो रॉड लोअर मोस्ट पोझिशनला असताना त्या ठिकाणी आपल्याला मिळणारे टेन्शन आपल्याला T at base B is equal to काय मिळाले 5 mg आणि हा रॉड मिडल पोझिशनला असताना त्या ठिकाणी आपल्याला रॉड मध्ये असणारे टेन्शन मिळाले T at base C is equal to T at base D is equal to 2 mg is equal to काय मिळालं 2 mg. आता यावरून आपण त्या ठिकाणी टेन्शन फाइंड आउट करू शकतोय का यावरून त्या ठिकाणी आपण टेन्शन फाइंड आउट करू शकतोय का किंवा टेन्शन मधला डिफरन्स फाइंड आउट करू शकतोय का तर या ठिकाणी आपण टेन्शन मधला डिफरन्स देखील काय करू शकतोय फाइंड आउट करू शकतोय. आता टेन्शन मधला डिफरन्स फाइंड आउट करत असताना आपण C पॉइंट मधल्या आणि A पॉइंट मधल्या टेन्शन मधला डिफरन्स फाइंड आउट करू शकतो. टेन्शन ऍट पॉइंट C मायनस टेन्शन ऍट पॉइंट A इज इक्वल टू टेन्शन ऍट पॉइंट C मायनस टेन्शन ऍट पॉइंट A इज इक्वल टू आता टेन्शन ऍट पॉइंट C किती आहे 2 mg आहे
मायनस टेन्शन 1.1 किती आहे मायनस mg आहे आणि मग या ठिकाणी ट्वाइस mg मायनस मायनस प्लस होईल mg इज इक्वल टू थ्राइस mg म्हणजे त्या ठिकाणी ज्या रॉडला आपण बॉब टाईप केलाय तो बॉब मिडल पोझिशनला असताना रॉड मधलं टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब अपर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मधलं टेन्शन यांच्यातला डिफरन्स या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि अर्थातच हा डिफरन्स किती मिळाला 3mg अर्थातच असाच डिफरन्स आपल्याला रॉड डी पोझिशनला असताना देखील मिळतोय आणि मग T at base D minus T at base A is equal to 3mg is equal to किती 3mg आता यापूर्वी आपण रॉडला टाईट केलेला बॉब लोअर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब अपर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा अर्थातच हे टेन्शन त्या ठिकाणी आपल्याला किती मिळाले किंवा हा टेन्शन मधला डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला किती मिळालाय 6mg मिळाला आता रॉड लोअर मोस्ट पोझिशनला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन आणि रॉड मिडल पोझिशनला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन ह्या दोन्ही टेन्शन मधला त्या ठिकाणी आपण काय फाइंड आउट करतोय डिफरन्स फाइंड आउट करतोय म्हणजे T at base B मायनस T at base C हा डिफरन्स फाइंड आउट करतो T at base B किती आहे त्या ठिकाणी 5mg मायनस T at base C किती आहे 2mg आणि मग या ठिकाणी डिफरन्स किती मिळेल 3mg का डिफरन्स मिळेल त्याचबरोबर रॉडला टाईट केलेला बॉब बी पॉइंटला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब बी पॉइंट असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन यांच्यातला देखील त्या ठिकाणी डिफरन्स फाइंड आउट करतोय म्हणजे T at base B मायनस T at base D हे फाइंड आउट करतोय तर त्या ठिकाणी T at base B किती आहे 5mg आहे मायनस T at base D हा अगेन किती आहे T at base D हा अगेन किती आहे तर त्या ठिकाणी 2mg आहे कारण सी पॉइंट या ठिकाणचं रॉड सी पॉइंटला असताना सी पॉइंट ठिकाणी रॉडचं टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब बी पॉइंटला असताना त्यावेळेस रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन हे त्या ठिकाणी कसं असतं सिमिलर असतं आणि म्हणून या ठिकाणी T at base D आपल्याला 5mg मिळतोय 5mg मायनस 5mg अगेन 3mg मग यावरून आपल्याला काय दिसतंय की रॉडला टाईट केलेला बॉब सी पॉइंटला असताना रॉड मध्ये टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब ए पॉइंट मध्ये असताना रॉड मध्ये टेन्शन यांच्यातला डिफरन्स 3mg आहे रॉडला टाईट केलेला बॉब बी पॉइंटला असताना रॉड मध्ये असणारे टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब ए पॉइंटला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन यांच्यातला डिफरन्स 3mg आहे रॉडला टाईट केलेला बॉब बी पॉइंटला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब सी पॉइंटला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन यांच्यातला डिफरन्स त्या ठिकाणी 3mg आहे आणि रॉडला टाईट केलेला बॉब बी पॉइंटला असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन आणि रॉडला टाईट केलेला बॉब डी पॉइंट मध्ये असताना रॉड मध्ये निर्माण होणारे टेन्शन हे त्या ठिकाणी 3mg आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला टेन्शन मधला डिफरन्स हा त्या ठिकाणी कसा मिळतोय सारखा मिळतोय आणि म्हणून T at base C minus T at base A is equal to T at base D minus T at base A is equal to T at base D minus T at base C is equal to T at base B minus T at base D is equal to 3mg is equal to त्या ठिकाणी किती मिळतंय 3mg अशा प्रकारे ही कन्सेप्ट अभ्यासण्याचा आपण त्या ठिकाणी काय केला प्रयत्न केला आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद